श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय. पुरुषोत्तमाय. अधिक मास महात्म्य अध्याय 22. अधिक मासामध्ये दान धर्म करावा, पवित्र तीर्थ स्नान करावं, दीपदान करावं, यामुळे पुण्य लाभ होतो हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. परंतु ज्याला अगदीच कठीण आहे, धकाधकीच्या जीवनामध्ये वेळच मिळाला नाही, तर काही कारणामुळे जर आपल्याला यापैकी काहीच पुण्यकर्म करायला शक्य झालं नाही, तर काय करायचं? दिवसभरात जमेल तेवढं, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा भगवान विष्णूंचं, पुरुषोत्तम भगवान यांचं नामस्मरण करा. ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय. या मंत्राचं शक्य होईल तेवढं पठण करा, श्रवण करा. श्री गणेशाय नमः. जय जय आजी अधिमाये वागदी वेके मासरत्न हृदये, तुझे विनरिता ठाव पाहे नसे माय सर्वथा तरी, बैसोनी माझी जीवाग भागी ग्रंथ पाव भाषे वटावरी, तरीच धन्य संसारी नाही तरी व्रथा वैखरी. माझी ऐका श्रोते भाविक जन, येथेची ग्राहिक कोण कोण, तयाने लादले कोण इतराला जिरवणे, अभागिया मलमास अति पावन, लक्ष्मी नारायण संवाद पूर्ण भावे ऐकताच श्रवण तो पावे, सदन मोक्षाचे. माता लक्ष्मी भगवान विष्णूंना म्हणाल्या, कवन पुण्य जोडे सार्थ थकतो, कैसे निघडे हे वेगळा फळ निवाडे, सांगावे रोकडे स्वामिया. कोणते दान केल्याने कोणते पुण्य प्राप्त होते हे कृपा करून स्वामी मला सांगावं, अशी माता लक्ष्मीने भगवान विष्णूंना विनंती केली. तेव्हा भगवान विष्णू म्हणाले, ऐक भामिनी चतुर देख, तुझे बोलतव परोपकार, तरी दान फळ वेगळा आलेले. एक मल मासानिके सवधारी सुवर्णदान, शक्तीनुसार द्विजाते देती जे देणार, तयावरी तुष्टे मी सर्वेश्वर, करी परिहार दरिद्र्याचा, तया ते दरिद्राची व्यथा होऊ नये, मी सर्वथा अंती पावावे. मोक्ष बंधा नव्हे अन्यथा हे वाणी आता, रौप्य दानाचे फळ तेही ऐक हो सकळ, तेने तुष्टे जाश्वनी आणि सकळ, पितृव्याजे पोवळी अर्पिता पावे मुक्ती, भुक्ती मुक्ता फळे लाभे, मुक्ती एवं भक्ती आणि सुक्ती लाभरीती जाण, काश्यपात्र अथवा ताम्रपात्र, विपराते अर्चिता विचित्र, तरी भवानी सहित पंचवक्त, कृपा करी तयावरी, वस्त्रदाने संतुष्ट, चंद्र आपोपदाने पाप संहार, अन्नदाने सर्वेश्वर, तुष्टमान सर्वदा उदकदान, करिता जान संतुष्ट, मान तयावरुनी तयाने प्राप्त करी जीवन होय, अन्न वृद्धी ते अन्नदान, करीते सर्वात सार चाले, सकळ व्यापार क्षण क्षण भरी, अन्न नसले जरी केवी व्यापार चालू शके, का ते घृताचे दान विप्रा लागी देता, सूर्य संतुष्ट मानतया वृता, नसे ताप ज्वराची ती वार्ता, अन्न शांतता तो करी तिळ पात्र दान, करी जो नर स्वर्गी सुखावती पितर, न बाधित तया शनिश्च पावे सत्वर रुद्र कैलासा, सप्तधान्य अर्पिता द्विजाते तेने पूजिले होते, सप्त ऋषी ते अरुंधती सहिते याते, दाम्पत्य पूजा घडली पै, ऐसे नाना दानाचे प्रकार, सांगता वाढू पाहे विस्तार, परिकिंचित गोदा तत्पर होऊनी कथा विस्तारी, जे अनेक आठवले मज लागुनी सच्छिद्र अनारसे दानी, तृतीन दशक विप्रा लागुनी प्रतिदिन अर्पावे संपूर्ण जयाने घडे एक मास, तरी सायासे अर्पी पंचपर्वास, द्वादशी पौर्णिमा अमावस्येच प्रतिपात आणि वैधृती, या अधिक मासामध्ये जर ब्राह्मण देवास सुवर्णाचं दान दिलं, तर त्या दात्याला दारिद्र्य कधीच येत नाही. आपल्याला माहिती आहे की या काळामध्ये सोनं दान करणं जवळजवळ अशक्य आहे. हरकत नाही, आपल्याला यथाशक्ती जमेल तेवढं दान करावं. गोदान म्हणजे गाईचं दान केलं, आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. शक्य नसेल गाईचं, तर जमेल तेव्हा अपूपदान करावं, किंवा पात्रदान दिलं तरीही भगवान पार्वती त्या भक्तावरती प्रसन्न होतात. वस्त्रदान केलं, चंद्र देवता प्रसन्न होतात. ब्राह्मण देवाला जर आपण शुद्ध तुपानं भरलेलं पात्र दान केलं, तर सूर्य भगवान यांची कृपा प्राप्ती होते, ज्यामुळे आपली संतती आहे, आपले मुलं आहे, त्यांना दीर्घायुष्य प्राप्त होतं. तिळाचं दान केले तर रुद्र लोकाची प्राप्ती होते. सप्तधान्याचं जर आपण दान केलं, तर तर पूजन केल्याचे पुण्य आपल्याला मिळते. अन्न केल्याचे पित्र संतुष्ट होतात. ही पर्वणी लक्षात घेऊन आपण जे काही दान
कुणालाही आपण दान करीत असाल तर आपण हे दान भगवान पुरुषोत्तम यांनाच करीत आहोत अशी मनात भावना ठेवायची आहे, ज्यामुळे ते दान सार्थक होतं आणि भगवान पुरुषोत्तम यांची आपल्यावर कृपा कृपा होते. काही पाप जर असतील, ताप असतील, व्याधी असतील, रोग असतील, त्याचा नक्की क्षय होतो. घरामध्ये सुख संपत्ती संततीची प्राप्ती होते. ज्या घरात अशा पद्धतीने मनोभावे दानधर्म केला जातो त्या घरात दरिद्री कधीच येत नाही. अपमृत्यूची वार्ता कधीच होत नाही. आपल्या घरात सदैव आनंदाचं उत्साहाचं वातावरण असतं. प्रत्येक लक्ष्मी माता पुरुषोत्तम भगवान माता लक्ष्मी आपल्या घरात वास करतात. पूर्वी महिश्रुती नावाची एक प्रसिद्ध नगरी होती. त्या नगरीतील सर्व लोकधर्मांचं आचरण करत होते, दानधर्म करत होते, पुण्यकर्म करत होते. त्या गावातील जो ब्राह्मण होते ते वेदशास्त्र संपन्न होते, अध्यापन करत होते. अशा या नगरीमध्ये द्विज शर्मा नावाचा एक सात्विक ब्राह्मण राहत होता. त्याच्या पत्नीचं नाव भामिनी. भिक्षुक करून भिक्षा मागून तो आपला उदरनिर्वाह करत असे. त्याच्याकडे त्याच्या घरी जर कोणी आलं तर तो कधीच विनमुख जात नसे. सन्मानाने हा जो विप्र आहे द्विज शर्मा, तो त्याचं स्वागत करते, त्याचे पूजन करत असे, त्याला भोजन देत असे. ऐसा तो सत्पात्र विप्र राणा. प्रसंगी करता आलिया जाना, ग्रही निपजेल जे अन्न, तया लागून अर्पिता. ऐसे करिता बहुत काळवरी, कोणी एक ब्राह्मण पुत्र करी. फिरत फिरत तया नगरी, येऊन या राहिला. परी माध्यान्ह काळींची वेळा पोटा, पाहिजे अन्नाचा गोळा. म्हणून शोधित चालला ग्रामा, माची ते समहितव. पुसतसे ग्रामस्थ कोण, अन्न अर्पी पांथसी तयाने. ग्रह दाखविता त्यासी, भेटला म्हणे माध्यान्ह समयी क्षुधित. समयी पातलो मी अतित, ऐसी कथांचा विप्रमात. आला धावत द्विज शर्मा, बद्ध हस्ते नमिला. ब्राह्मण एरू काय बोले, वचन तोची श्लोक. अवधारा पूर्ण काय वचन बोलला ऐकदा. दुपारच्या वेळेला भर दुपारी एक ब्राह्मण जो होता भुकेने व्याकुळ झालेला होता. ब्राह्मण त्या नगरीमध्ये आला आणि म्हणाला, मला कोण भिक्षा देतील असे त्याने गावातील लोकांना विचारलं. तेव्हा त्याला द्विज शर्माचं घर कुणीतरी दाखवलं. भुकेने व्याकुळ ब्राह्मण द्विज शर्माच्या दारात आला आणि नमस्कार केला आणि म्हणाला, विप्रवा शधान तपताना करीतसे अन्न करलाच अनश मात्रा दत्ता उदाहरणा. भुकेने व्याकुळ झालेला जो हा देह असतो त्यावर जर आपण कुठलाही उपचार केला तो विषासमान असतो. त्यावर एकच औषध आहे आणि ते म्हणजे अन्न. द्विज शर्माने त्याला आपल्या घरामध्ये बोलावलं, आसन दिलं, आदरातिथ्य केले, त्याला भोजन देऊन त्याचं मन तृप्त केलं. आपण कोठून आला, आपल्या परिवाराविषयी मला सांगावे अशी विनंती त्याला केली. म्हणे, तीर्थभ्रमण करीत स्वयं मी एकला फिरत. माता पिता बंधू दुहिता आप्त पुत्र न कांता मज लागी. जरी माते अपलांग ग्रही तरी सेवा करून मी राही. कदा वचनात करून देही अंतरनेती विप्रया. जाणूनी निर्मळ अंतरी म्हणे स्वस्थ राहे आपुले घरी. मान सांगे चाकरी पुत्रापरी वर्तावे ठेवून घेतला तयाचे करिता पूजन. नारायण सेवा करीन कंटाळे मन पडेले कार्य संपादी आधीच. तीर्थवासी पवित्र वरी. ब्राह्मण तो अग्निहोत्र निकपटे सेवा चित्र विचित्र सेवा. गात्र तयाचे. त्या ब्राह्मणाने सांगितले, मला परिवार नाही, माता बंधू नाही, कोणीच नाही. मी असंच तीर्थयात्रा करत असतो. मला तुमचा पुत्र समजा, तुमच्या घरी मला राहू द्या. मी तुमची मनोभावे सेवा करेल अशी विनंती त्याने केली. त्याचं नाव नारायण होतं आणि द्विज शर्माने मनोभावे सेवा त्याची केली. ते देखील ते मान्य केलं. आता हा जो नारायण करू लागला. द्विज शर्मा ब्राह्मण याला म्हणाला म्हणाला की तुला मुलबाळ नव्हतं. नारायण ब्राह्मणाचा पायगुण असा की त्याची जी म्हातारी बायको होती तिला दिवस गेले होते, ती गरोदर होती. तव विप्र म्हणे बहुत हर्षला. म्हणे संतान न होते पायगुण मज लाभला. गर्भ राहिला 60 वर्षी ऐसे मानून या हर्षास. तव गर्भास तव दिवस प्रस्तुत होता विप्रश्रेयस. पुत्र तैसा पै झाला मग तो विप्र आनंदे. म्हणे पहा आश्चर्य केवढे, आजवरी न पाहिले निवाडे पुत्रमुख जन्मवरी. सोहळा करी साहित्य मिळावया परोपरी, परंतु दुसरे कोणी नाही घरी रक्षणद्वारी वैसावया.
मग नारायणा ते म्हणे, तेव्हा द्वारी रक्षण बैस सदैवा, मी जातो पारखे गावा. साहित्या लागुनी आता द्विज शर्मा ब्राह्मणाची जी बायको होती, तिचे दिवस भरताच तिला मुलगा झाला. ब्राह्मणाला अतिशय आनंद झाला. आनंदाने उत्साहाने नाचू लागला, कारण खूप दिवसानंतर वयाच्या 60व्या वर्षी त्याला मुलगा झाला होता. आणि हा नक्कीच या नारायण ब्राह्मणाचा पायगुण आहे, असं त्याने द्विजशर्मा ब्राह्मणाची त्या इच्छा सांगितली. की काहीतरी त्याने सांगितलं की घरी लक्ष दे, मी या सोहळ्यासाठी साहित्य घेऊन येतो. 5व्या दिवशी सटवाई येईल त्या वेळेला दारामध्ये बस आणि रक्षण कर, असं सांगून द्विजशर्मा ब्राह्मण साहित्य आणण्यासाठी परगावी निघून गेला. रात्र झाली. यामिनी दोन तवती पंचमीचा वेळ. लक्षण देवी येती झाली चालून. पुत्रा अक्षरा लागी पहावया सुंदर, दैदिप्यमान केवळ परिधान वस्त्र केले सकळ त्वरित, निरखोनिया बाळ माघारे तात्काळ परतली. इतके कृत्य लक्षणी नारायण देखुनी नयनी, हा तो पुण्यवंत प्राणी झाले म्हणून दर्शन. पंचमीच्या दिवशी मध्यरात्री पुत्राक्षर बघण्यासाठी सटवाई चालून आली आणि बाळाला बघून तात्काळ ती माघारी फिरली. नारायण ब्राह्मणाने तिला बघितलं आणि तिला विचारलं, तू कोण आहेस आणि का इथे कशासाठी आलीस, असे सांगितल्याशिवाय मी तुला जाऊ देणार नाही. त्यावर सटवाई म्हणाली, तू पुण्यवान आहे म्हणून तुला माझं दर्शन झालं. मी यक्षिणी देवी आहे, मला सटवी असं म्हणतात. तर पुत्राक्षर बघण्यासाठी आम्ही येत असतो. ब्रह्मदेवानेच मला वरदान दिलं आहे. या बाळाचं नशीब मी लिहित असते. त्यावर नारायणाने तिचे पाय धरले आणि म्हणाला की या बाळाच्या नशिबात काय आहे ते मला सांगावं. त्यावर सटवी म्हणाली, हा जो पुत्र आहे हा श्रीमंत असणार नाही. याच्या घरात धनधान्याची कमतरता असेल. याला मूळ बाळ किंवा पत्नी संसारिक सुख मिळणार नाही. हा ताक विक्री करून आपला उदरनिर्वाह करेल. मुलाचं असं भविष्य सांगून नारायण ब्राह्मणाला दुःख झालं आणि तो म्हणाला, हे भगवंता, इतक्या दिवसानंतर या द्विजशर्मा ब्राह्मणाला तू हा पुत्र दिला आणि त्याच्या भाळी त्याच्या नशिबी हे काय लिहून ठेवलं आहे. द्विजशर्मा ब्राह्मण जो सोहळा करण्यासाठी साहित्य आणण्यासाठी गावात आनंदाने बाहेर गेला होता. त्यानं जर हे भविष्य ऐकलं तर तो आपला प्राणत्याग करेल. नारायण ब्राह्मणानं ही गोष्ट गुपित ठेवली. द्विजशर्मा साहित्य घेऊन घरी आला आणि त्याने मोठा सोहळा केला. द्वादश दिनी जातक कर्म करिता झाला विप्रोत्तम संभ्रमे तयाने केले ठेविले नाम बहुत, लळा पुत्रावरी ऐसे लोटता बहुत दिन, तो पंचम वर्षी पुत्र निधान. वाढता वाढता झाला तो मागुतेन, कांता झाली प्रसूती ते समयी, कन्ये ते प्रसवली देखुनी विप्र आनंद झाला मेळी. म्हणे कृतकृत्य झालो वेळी, झाले कुळी कन्यापुत्र. नारायण हा भाग्य आगळा, याचा पाय गुण लाभला भला, ऐसे सौख्य मानिता झाला परिचिंता नारायणी मानसी. म्हणे तो रक्षण पुढती, मी बैसे कैसेनी द्वारदिशे प्रति, मागुती येता यक्षिणी सती पूजेन प्रति वृत्तांता. मुलाचं बारस केलं त्याने. त्याचं नाव संभ्रम असं ठेवलं होतं. मुलावरती त्याचं खूप प्रेम होतं. त्याचे त्याने खूप लाड केले. आणि काही दिवस झाल्यानंतर द्विजशर्माची पत्नी पुन्हा गर्भवती राहिली आणि तिला मुलगी झाली. द्विजशर्मा ब्राह्मणाचा आनंद गगनात मावेना. आपल्याला कन्यादान करण्याचंही पुण्य आता प्राप्त झालं. आपल्या कुळी कन्येचा हा जन्म झाला. त्याच्या मनात आलं, हा नारायण ब्राह्मणाचाच पायगुण आहे. ज्याच्या घरात येण्यानं आपल्याला मुलगी देखील झाली आहे. नारायण ब्राह्मणाच्या मनात मात्र चिंता आली होती. मागील वेळी 5व्या दिवशी सटवीने जसं त्या मुलाचं नशीब सांगितलं, यावेळीही मी असाच रक्षण करणार आणि सटवी आल्यानंतर या मुलीचं काय भविष्य ते मी ऐकणार आहे, असा त्याने निश्चय केला. ऐसा निश्चय निजमनी केला. मागुती गुरु आज्ञेने रक्षण बैसला. तो 5वे दिनी यक्षिणी तेच वेळा, लक्षण तात्काळ प्रगटले. अक्षर निरखुनी कन्येचे भाळी निगती झाली ते क्षणी बाळी. तव एरे पदरी दृढ धरिली, नमस्कारे भावार्थे. म्हणे, माते कृपा करून मजसी सांगो कन्याक्षरी तेसे. कैसी एरी म्हणे वारंवार, कापूस मूर्ख सिरे. ब्राह्मणा एरू मागता चरणी लागे कृपा करी. मजला सांगेन अनिकन
मागे काही अंगे जाण शुभांगे यक्षिणी 5व्या दिवशी मध्यरात्री पुन्हा यक्षिणी आली. मुलीला पाहिलं ती माघारी जाऊ लागली. नारायण ब्राह्मणाने तिला विचारलं, या मुलीच्या बाळी काय लिहिले आहेस? कृपा करून मला सांगावं. मग यक्षिणी म्हणाली, मग भिडे तव यक्षिणी पायी बोलता झाली ते समयी म्हणे, विवाह तव देवी नाही याची अविप्रवर्या जानपात माता पिता आप्तवर्गन करिता हिचा संसर्ग ही जार कर्मे विचारून मार्ग उदरनिर्वाहात ते करील. त्याही वरी त्याही वरी पूर्ण आयुष्य रोग व्याधी नाही शरीराशी शतवर्ष इच्छिया कर्मासी प्रवर्तती निश्चयसी जानपा ऐसे वदनी ते वेळी दक्षिणी देवी गुप्त झाली. ऐकून जीवी तळमळी नारायण विप्रते वेडा यक्षिणी म्हणाली, या मुलीच्या नशिबात विवाह सुख नाही. ही 100 वर्ष जगणार आहे. आई वडिलांचा आप्तवर्गाचा खूप कमी सहवास हिला लाभेल आणि ही वेश्या व्यवसाय करूनही आपला उदरनिर्वाह करेल. ऐकून नारायण ब्राह्मणाला अतिशय दुःख झालं. एवढ्या पवित्र धार्मिक सात्विक द्विजशर्मा ब्राह्मणाच्या नशिबी तू काय संतान दिली आहेस याची त्याचा जीव तळमळू लागला. त्याने ही गोष्ट देखील कोणाला सांगितली नाही, गुप्त ठेवली. काही दिवसानंतर द्विजशर्मा ब्राह्मण मरण पावला. त्याची पत्नी त्याच्यासोबत सती गेली. या दोघांचं उत्तर कार्य नारायण ब्राह्मणाने पार पाडलं. आता आपलं इथं राहणं उचित नाही. हा पुत्र आणि ही कन्या या दोघांना त्याने ग्रामवासियांच्या स्वाधीन केलं आणि त्याचा सांभाळ करावा, यांच्याकडे लक्ष द्यावं अशी विनंती केली आणि स्वतः तीर्थयात्रेसाठी निघाला. त्यावेळी ती कन्या आणि पुत्र खूप रडू लागली, शोक करू लागली त्याच्या गळ्यात पडून रडू लागली. त्याचे हे दुःख बघून गावातील जे लोक होते त्यांच्या देखील डोळ्यात अश्रू आले आणि आता ही बालके कसं जगतील, उदरनिर्वाह कसे करतील? त्यांना आई वडील नाही, यांच्याकडे आता द्रव्य नाही, उदरनिर्वाहाचं साधन नाही. देवानं या लहान मुलावर काय वेळ आणली असे सर्वजण म्हणू लागले. परंतु हेच नशीब असतं. जे ब्रह्मलिखित आहे ते आपण टाळू शकत नाही. आपल्या कर्माचे भोग आपल्याला भोगावेच लागतात. नारायण निघून गेल्यावर एक धेनू असे त्याची घरी. तिची सेवा ती करी निरंतरी. विप्रमर करी तसे जाऊनी रानात पाणी तृण असे आणि तसे लवलाही निज करे. तिचा पैसा क्रय विक्रय लावी तक्राते. भगिनी ते वय 25 पंचवर्षी आपण स्वयं 10 वर्षा परी उदरनिर्वाह परियेसे उभयता आता सरसी लोटीत. मुलांचे वय 10 वर्ष होत. त्या मुलीचे 5 वर्ष होत. द्विजशर्माच्या घरी एक गाय होती. त्या गायीला रानातून तो चारा आणीत असे. तिच्या दुधात ताक करून त्याची विक्री करून हे दोघे आपला उदरनिर्वाह करू लागले. अशी 2 वर्ष लोटल्यानंतर एकदा काय झालं, एक वेश्या नदीच्या काठी आपल्याला लवाजम्यासह उतरली. ती खूप श्रीमंत होती, अतिशय सुंदर होती, जणू काही एखाद आहे तिच्या सेवेला दासदासी देखील होत्या. अशा वेश्येनं एक दिवस ब्राह्मणाला ही कन्या आहे तिला बघितली आणि तिला विचारलं, मुली तू कोण आहेस? इतकी सुंदर आहेस आणि इतके फाटके कपडे का घातले आहेस? तुझ्यावर ही वेळ का झाली आहे हे मला सांग. त्यावर ती मुलगी म्हणाली, माय बाप गेली मरून, एक बंधू तोही लहान, मी ब्रह्मकुमारी मतिहीन, दारिद्र्यपूर्ण पडिले असे वर्तमान ऐकोनी वेश द्रवरी अंतकरणी. मग काही एक पदार्थ तिज लागुनी दिदले काढून बक्षावया. पदार्थी भुलली विप्रुमारी. मग तैशीची बसली रथावरी. वेश निघून गेली सत्वरी. हे जगनेत्री पाहता ती परी कोणी न बोलती बोला. पण ती कन्येचा पांग फिटला. न्यूनता नाही अन्न वस्त्राला. तो पुढे होणार आला कोण पाहे तो एरीकडे. विप्रमारण गृहीत ऋण घेऊन आला लवलाही. वाघिणी देखे ग्रहाच्या ठाई. म्हणून पाही चौकडे. भामिनीचा वृत्तांत ऐसा झाला. हे ठाऊके नसेची तयाला. मग ग्रामवासीये पाहिला तयाने कथिला समाचार. त्या मुलीची करुण कहाणी ऐकली. वेश्येने तिला काही पदार्थ खायला दिले, जे खाल्ल्यानंतर ती मुलगी मोहित झाली आणि वेश्येच्या रथात बसून तिच्या बरोबर निघून गेली. ग्रामवासियांनी सर्व बघितले आणि या मुलीच्या नशिबी बहुतेक हेच होते असं ती म्हणू लागली. इकडे तिचा भाऊ रानातून चारा घेऊन घरी आला. तो बघू लागला, आपल्या बहिणीला शोधू लागला. ग्रामवासियाकडून त्याला संपूर्ण वृत्तांत समजला. तो शोक करू लागला, रडू लागला. माता पिते यांचे निधान पदरी नाही. काही धन आम्ही उभयता बाळे 3 अनाथ होऊन पडलो. असा त्या माझी हा बिघाड पडिला आता.
काही कोणी नसे एकी मजला ऐसा विलाप करिता झाला रडू लागला अट्टहासे आधीच आई वडील गेले गेले होते आम्ही अनाथ बालके कसा तरी राहत होतो आणि आता माझी बहीण गेली मी एकटाच राहिलो भगवंताला तो रडून रडून विनंती करू लागला कर्माचा हिशोब तो करू लागला त्यामुळे चुकत नाही तरी तो देखील धेनू सेवा केल्याने त्याचा उद्धार झाला ही कथा आपण पुढील अध्यायात बघणार आहोत कैसी ती श्रेयी श्रवण करा सावकाशी मुक्ती झाली त्या उभयंतेसी ते सावकाशी परीसी तेही सांगा मज लागी मलमास महात्म्य ग्रंथ पुराणीचे संबंध मनोहर सुत विरचित 22 अध्याय गौडा श्री स्वामी समर्थ ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय